हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं नहीं, सुके सुके सुके। शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त नवीन एका मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण लाडाची सेट आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणाऱ्या या सॉन्गवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त मराठी ट्रेंडिंग टॉपिक व्हिडिओ आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जर तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला मटेरियल आणि प्रीसेट डाउनलोड करण्यास काही सुद्धा अडचण आली तर आपण टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला सर्व व्हिडिओ एडिटिंग समजणार आहे. तर चला मित्रांनो, थोडासे वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. Once more! Once more! Once more! Get up. तर मित्रांनो, मी आलेट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर आपल्या अशा प्रकारे दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत. तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तर प्रीसेट तुम्ही सुद्धा इम्पोर्ट करून घेऊ शकता. तर प्रीसेटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर मित्रांनो, बीटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो. तर आपल्याला अशा प्रकारे प्रीसेट बघायला मिळणार आहे. तर सिम्पली आता प्रीसेटमध्ये फक्त एक सॉन्गच आहे आणि काय करायचं, यामध्ये आपल्याला फोटोज ॲड करायचे आहेत. तर फोटोज ॲड करण्यासाठी काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं आहे आणि तुमची जिथं काय फोटोची फाईल असेल त्या फोटोच्या फाईलवरती यायचं आहे तुम्हाला. आणि सिम्पली काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं आणि फोटोज ॲड करून घ्यायचे. तर मी फोटोज ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतलेले आहेत. तर काय केलेलं आहे, मी डायरेक्टच फोटोज ॲड करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला दाखवलेलं नाही काय. तर काय करायचं, तुमची जर फोटोची साईज छोटी असेल तर सिम्पली काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं, वरील 3 डॉटवरती टच करायचं आहे आणि याला सिम्पली फिल्टर कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं. म्हणजे प्रत्येक फोटो काय होणार आहे, आपला बरोबर रेशोमध्ये ॲड होऊन जाणार आहे. तर काय करायचं, सिम्पली फोटोवरती क्लिक करून 3 डॉटवरती टच करायचं आणि फिल्टर कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, आपल्याला या फोटोला इफेक्ट ॲड करायचे. तर इफेक्ट ॲड करण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला, तर सिम्पली बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती. शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती आल्याच्या नंतर काय करायचं आहे, आपल्याला डायरेक्ट 3 नंबरचं इफेक्ट कॉपी करायचं आहे. आणि 3 नंबरचं इफेक्ट कॉपी करण्यासाठी फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्टवरती जायचं आहे, इथं खाली 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचे. त्याच्यानंतर तर बॅकला यायचं आपल्या व्हिडिओवरती आल्याच्या नंतर सिम्पली काय करायचं आहे, आपल्याला डायरेक्ट इथे एक मोठा फोटो आहे त्याच्या समोर यायचे, म्हणजे 10 सेकंदापाशी यायचे, 10.10 सेकंदापाशी. आणि इथे एक अशा प्रकारचा फोटो असणार आहे. तर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर परत बॅकला यायचं आहे, इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे, या 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. आणि हा जो आपला मोठा फोटो आहे, म्हणजे 6.27 सेकंदापाशी, या मोठ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर म्हणजे आपण या 2 मेन फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे. तर आता परत यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला डायरेक्ट 4 नंबरची इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. 4 नंबरची इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्या नंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, डायरेक्ट 12.1 सेकंदापाशी, म्हणजे 12 सेकंदापाशी यायचं आहे. आणि काय करायचं, या 12 सेकंदापासून या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे, डायरेक्ट 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे जे काय आपला मधला फोटो आहे तर मधला फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे.
तर अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर आपल्याला बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर आपल्याला लास्टचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। लास्टचा इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्या नंतर परत 12 सेकंद बशी आणि इकडचे आता राहिलेले मधले फोटो आहेत ह्या मधल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर सिम्पली आपण या फोटोला इफेक्ट पेस्ट करून देऊयात। तर अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर इकडचं आपलं काम होणारच आहे। तर आता परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती। आता इथं फक्त एकच इफेक्ट आहे म्हणजे 1 नंबरचा। तर हा विचार एकटाच राहिला होता, याला सुद्धा घेऊन जाऊयात आपण आणि याचा सुद्धा इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे। म्हणजे सिम्पली आता जितके काही राहिलेले फोटो आहेत म्हणजे समोरचे या राहिलेल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे। तर सिम्पली आपल्याला फोटोवरती क्लिक करून इफेक्टला पेस्ट करायचं आहे। आता हे इतकेच राहिले फोटोज आहेत, या फोटोला आपण इफेक्ट पेस्ट करून देऊया। तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आणि व्हिडिओ कसा वाटतोय तो कमेंट करून नक्की कळवा। तर मित्रांनो आपण अशा प्रकारे फोटोला इफेक्ट पेस्ट केलेला आहे। तर म्हणजे आपण ऑलमोस्ट काम तर सगळं झालेलंच आहे, म्हणजे सगळ्या फोटोला आपण इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहेत। तर आता काय करायचं, फक्त आपल्याला फक्त शॅडो ॲड करायची। तर कशी आपलं सर्कल शॅडो ॲड करायची त्यासाठी 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचं आहे। रेक्टँगल घेतल्याच्या नंतर वर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मग खालती यायचं आहे कलर आणि फिलवरती, साईडला काय करायचं ग्रेडियंटवरती जायचं आहे। ग्रेडियंटवरती आल्याच्यानंतर मग खाली 2nd नंबरचे ऑप्शन जायचे, 2 नंबरच्या सर्कल ग्रेडियंटच्या आणि काय करायचं अशा प्रकारे आपलं सर्कल येणार आहे। तर सिम्पली या सर्कलला काय करायचं आहे म्हणजे ब्लॅक सर्कलला अशा प्रकारे सेंटरला ठेवायचं आहे। सेंटरला ठेवल्याच्या नंतर खाली व्हाईट कलरवरती टच करायचं आहे, याला ब्लॅक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इकडचा अगोदरचा जो ब्लॅक कलर होता त्याला ट्रान्सपेरेंट करून घ्यायचं। तर अशा प्रकारे आपली शॅडो पण रेडी होणार आहे। तर काय करायचं आपल्याला फोटोनुसार आपली शॅडो ॲडजस्ट करायची आहे, म्हणजे एकदम डार्क पण ठेवायची नाही आहे आणि एकदम फेंट पण ठेवायची नाही आहे। तर अशा प्रकारे शॅडो ॲड केल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला एकदम लास्ट बीटपाशी यायचं आहे आणि आपल्या शॅडोची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे। तर इतकं झाल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला एक बॉर्डर ॲड करायची, त्यासाठी तीच प्रोसेस करावी लागणार आहे आपल्याला। प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचं आहे, फक्त काय करायचं आहे वर 3 डॉटवरती टच करून याला फिल टू कंपोजिशन न करता ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे लास्टच्या ऑप्शनवरती। त्याच्यानंतर काय करायचे परत कलर आणि फिलवरती जायचं आहे, फक्त आता ग्रेडियंटवरती जायचं नाही, साईडला जायचं आहे, नो कलर सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर बॅकला यायचं आहे आता आणि बॉर्डर आणि शॅडोवरती जायचं आहे। इथं काय असं स्टोक असेल, स्टोक इनेबल करायचा आहे आणि स्टोकचा कलर ब्लॅक सिलेक्टेड असेल ऑटोमॅटिकली, फक्त यावरती क्लिक करायचं आहे आणि याला व्हाईट करून घ्यायचं आहे आणि खाली जी आपली बॉर्डरची लेंथ आहे ती 7 ते 8% ठेवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे। तर काय करायचं बॉर्डरची लेंथ सुद्धा लास्ट बीटपाशी येऊन वाढून घ्यायची। तर अशा प्रकारे तर मित्रांनो आपला अशा प्रकारे व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे। तर सिम्पली व्हिडिओ सोपा होता, जास्त अवघड पण नव्हता, फक्त इमेजेस वगैरे ॲड करून इफेक्ट पेस्ट करायचेच होते आणि तुम्हाला शॅडो आणि बॉर्डर ॲड करायची सांगितलीच आहे। तर आता सिम्पली काय करायचं आपला जो व्हिडिओ आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे वरी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, त्याच्यानंतर याला 1080 पिक्सेल्स ठेवायचे, 720 ठेवू शकता। पण तुमचा मोबाईल जर चांगला असेल तर 1080 पिक्सेल्स राहू द्या, कारण बेटर क्वालिटी येणार आहे। आणि खाली काय करायचं एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे। तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे। व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त ट्रेंडिंग मराठी टॉपिक आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त जास्ती करून आपण ट्रेंडिंग टॉपिकवरतीच व्हिडिओ बनवत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला एकदा तरी विजिट द्या आणि बघा आपले ट्रेंडिंग टॉपिक फक्त व्हिडिओ। भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद। जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए।